हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, त्या दिवशी मी पहिल्यांदाच एकटाच लांब प्रवासाला निघालो होतो. पुण्याहून अहमदाबादकडे जाणारी बस रात्री 9 वाजता निघाली. बसमध्ये चढलो, सीट नंबर शोधला आणि माझ्या शेजारी आधीच एक महिला बसली होती. ती साधारण 30-32 वर्षाची असेल. चेहऱ्यावर साधेपणा, पण डोळ्यात एक वेगळंच दुःख. इथे बसू का, मी विचारलं. ती हलकसं हसली. हो बसा. थोड्या वेळाने बस सुरू झाली. शांतता पसरली. मी मोबाईलमध्ये गुंतलो होतो, पण मन तिच्याकडे जात होतं. काही वेळाने ती स्वतःहून बोलायली, तुम्ही कुठे जाताय? अहमदाबाद, कामासाठी, मी उत्तर दिलं. ती म्हणाली, मी पण तिकडेच, माझं माहेर आहे तिथे. थोड्याच वेळात आमच्यात गप्पा सुरू झाल्या. तिचं नाव होतं नैना भाभी. रात्र वाढत चाललेली होती. बाहेर अंधार, आत मंद लाईट. ती खिडकीतून बाहेर पाहत होती आणि अचानक म्हणाली, कधी कधी वाटतं आयुष्यात आपण जे हवं असतं ते मिळतच नाही, बरोबर ना? मी थोडा शांत झालो. हो, कधी कधी खूप जवळ असतं सगळं, पण तरीही दूर वाटतं. ती हलकसं हसली, पण डोळ्यात पाणी होतं. थोड्या वेळाने तिने विचारलं, तुम्हाला कधी कोणावर खरंच प्रेम झालंय? मी थोडा अडखळलो. नाही, कदाचित अजून नाही. ती म्हणाली, भाग्यवान आहात, कारण प्रेम सुंदर असतं, पण ते टिकवणं खूप अवघड असतं. त्या रात्री 2 वाजले होते. बस एका ढाब्यावर थांबली. आम्ही दोघे खाली उतरलो. चहा घेतला. थंडी वाढली होती. ती थोडी जवळ आली आणि म्हणाली, अजून किती वेळ आहे पोहोचायला? मी म्हणालो, साधारण 4 तास. ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, कधी कधी वाटतं हा प्रवास अजून लांब असता तर बरं झालं असतं. त्या एका वाक्याने सगळं बदललं. त्या क्षणी मला जाणवलं, ती फक्त प्रवासाबद्दल बोलत नव्हती, ती त्या क्षणाबद्दल बोलत होती, त्या शांततेबद्दल, त्या अनोळखी जवळकीबद्दल. परत बसमध्ये बसल्यावर ती हळूहळू तिच्या आयुष्याबद्दल बोलू लागली. माझं लग्न झालंय, पण नातं फक्त नावापुरतं उरलंय. घर आहे, पण घर पण नाही. माणूस नाही, पण साथ नाही. मी काही बोललो नाही, फक्त ऐकत राहिलो. ती म्हणाली, आज इतक्या वर्षांनी कोणाशी मन मोकळं करत आहे, आणि तेही एका अनोळखी माणसाशी. सकाळ जवळ येत होती. अहमदाबाद जवळ आलं होतं. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, कदाचित आपण पुन्हा कधीच भेटणार नाही, पण हा प्रवास मी कधीच विसरणार नाही. मी विचारलं, आपण संपर्कात राहू शकतो? ती हसली आणि म्हणाली, काही नाती अशीच छान असतात. नाव नसलेली, अपेक्षा नसलेली. बस थांबली. ते उतरले आणि शेवटचं वाक्य म्हणाली, कधी कधी वाटलं की आयुष्य खूप अवघड झालंय, तर आठवण कोणीतरी आहे ज्याने तुझं मन समजून घेतलं होतं. अहमदाबादमध्ये मी माझ्या कामात पूर्णपणे गुंतलो होतो, पण मनात मात्र सतत एकच चेहरा, नैना भाभी. तिचं ते शेवटचं वाक्य, काही नाती अशीच छान असतात, सतत कानात घुमत होतं. ती भेट संपली होती, पण तिची आठवण संपत नव्हती. 3 दिवसांनी मला एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये मीटिंग होती. मी ऑफिसमध्ये शिरलो. रिसेप्शनवर नाव सांगितलं आणि अचानक, तुम्ही इथे? तोच आवाज. मी वळालो. समोर नैना भाभी उभी होती, पण यावेळी ती वेगळी दिसत होती. कॉन्फिडंट, प्रोफेशनल आणि थोडी दुरावलेली. तुम्ही इथे काम करता का? मी आश्चर्याने विचारलं. ती हसली. हो, हे माझंच ऑफिस आहे. मी थक्क झालो. ती फक्त एक साधी गृहिणी नाही, तर एक यशस्वी बिझनेसमॅन वुमन्स होती. मीटिंग संपल्यानंतर तिने मला कॅफेत बोलावलं. थोड्या शांततेने नंतर ती म्हणाली, त्या दिवशी बसमध्ये मी माझ्याबद्दल पूर्ण सत्य सांगितलं नव्हतं. मी काहीच बोललो नाही. ती पुढे म्हणाली, माझं लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे आणि मी खूप एकटे पडले होते. त्या रात्री मला फक्त कुणीतरी ऐकणारं हवं होतं. ती पुन्हा माझ्याकडे बघत म्हणाली, आत्ता सांग, अजून किती वेळ आहेस? मी हसत म्हणालो, कशासाठी? ती हलकसं हसली. यावेळी ह्या नात्याला समजून घ्यायला. मी थोडा गोंधळलो. हे नातं काय आहे? मैत्री की काहीतरी अधिक? मी विचारलं, आपण जे अनुभवतोय ते बरोबर आहे का? ती शांतपणे म्हणाली, कधी कधी बरोबर आणि चूक यापेक्षा खरं महत्वाचं असतं. काही दिवसांनी मी पुन्हा तिला भेटायला गेलो. यावेळी
ऑफिस बंद होतं. मी चौकशी केली आणि जे कळालं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. नैना मॅडमने कंपनी विकली आणि त्या शहर सोडून गेल्या. मी शॉक झालो. फोन बंद, पत्ता नाही, कोणताही संपर्क नाही. 2 दिवसांनी मला एक ईमेल आला. सब्जेक्ट अजून किती वेळ. मी थरथरत मेल उघडला. त्यात लिहिलं होतं, कधी कधी काही नाती अपूर्ण राहिली तरच सुंदर वाटतात. तो माझ्यासाठी एक उत्तर होताच, पण आयुष्याने मला वेगळा प्रश्न दिला आहे. जर पुन्हा कधी भेटलोच तर कदाचित आपण पूर्णपणे अनोळखी असू. नैना, मी स्क्रीनकडे पाहत राहिलो. समजलं, काही लोक आपल्या आयुष्यात येतात फक्त आपल्याला बोलण्यासाठी, राहण्यासाठी नाही. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.